हॅलो फ्रेंड्स, मी करण गोडके. आपण जो वरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बऱ्याच वेळेस असं होतं की जसं दिसतं तसं नसतं. आपल्याला असं वाटत असतं, एखादी गोष्ट भासत असते, पण तसं ॲक्च्युअलमध्ये नसतं. आपल्या जॉबसोबत, आपल्या मोठमोठ्या डिसिजनमध्ये पण असं बऱ्याच वेळेस आपल्यासोबत होत असतं. मागच्या व्हिडिओनंतर मला बऱ्याच जणांचे मेसेज आले मित्रांनो की सर तुमचा नक्की असा काय जॉब होता, तुम्ही एकटे होऊन जॉब रिझाईन केला. तर मी या व्हिडिओमध्ये आपण फक्त वाल्यांचा शेड्यूल बघणार आहोत. सेल्सवाल्यांचं शेड्यूल काय राहतं, सकाळपासून इव्हनिंगपर्यंत काय ॲक्च्युली ते वर्क करत असतात. सो मित्रांनो, सकाळी 7 वाजता माझा वेकअप कॉल असायचा. वेकअप कॉलमध्ये टू डेज अजेंडा वगैरे विचारत असत की आज काय करणार आहे, आज किती नंबर्स होतील, किती टार्गेट होईल, लॉग इन होईल बँकेला, प्रत्येक ठिकाणी नॉर्मली तेच असतं. 8:30 AM पर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. मार्केटमध्ये जाऊन GPS कॅमेरासोबत एक फोटो टाकायचा आहे. दॅट इज युअर प्रेझेंटिंग. सो आफ्टर 8:30 to 10 AM मी माझ्या प्रमोटर्सला भेटत होतो. 10 वाजेनंतर मला मार्केट व्हिजिट करायची असते. सो 10 वाजता मार्केट चालू झाल्यानंतर मी मार्केट व्हिजिट करायचो. 10 ते 1-1:30 पर्यंत मी मार्केट व्हिजिट करायचो. 1-1:30 पर्यंत मार्केट व्हिजिट करण्यामध्ये मला कमीत कमी 30-35 किलोमीटरचा रन व्हायचा. यानंतर एक लंच, अर्धा पाऊण तास लंच. त्याच्यानंतर VC वगैरे चालू व्हायचे 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत. VC, टुमॉरो अजेंडा, ॲक्च्युली प्लॅनिंग, हे ते सगळं VCमध्ये चालू असायचं. हे सगळं तुम्ही कुठे जिथे असाल, कुठे रिटेलरच्या इथे किंवा डिस्ट्रीब्युटर पॉईंटवर तुम्ही असाल तर डिस्ट्रीब्युटर पॉईंटवर तुम्ही करत असू शकता. त्याच्यानंतर संध्याकाळी जॉईंट व्हिजिट विथ डिस्ट्रीब्युटर. जॉईंट व्हिजिट एक डिस्ट्रीब्युटरसोबत करायचं तुम्हाला मार्केटमध्ये, जे की रिटेलर्स असतील त्यांच्याकडे तुम्ही ती व्हिजिट करू शकता. आणि त्याच्यानंतर तुमचा एक एंड कॉलचा VC होतो 8-8:30 वाजता. तो त्याच्यामध्ये आज काय केलं आहे आणि उद्याची प्लॅनिंग झाली आहे का, हे सगळं विचारत असतं. ही ऑल ओव्हर शेड्यूल असतं सेल्स अँड मार्केटिंगवाल्यांचं, जे फील्ड वर्क जॉब करता, फील्ड वर्क आहे त्यांचं हे मोस्टली हे शेड्यूल असतं. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.